जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसकडून बैठक बोलावण्यात आली आहे। काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची ही बैठक दादरच्या टिळक भवनामध्ये सुरू आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आहे। विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडट्टीवार आणि विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह काँग्रेसचे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। झेडपी निवडणुकांबाबत आता काँग्रेसने तयारी केल्याचं दिसतंय। करत आहोत आमचा ओबीसी जे महाराष्ट्राचा जो विभाग आहे त्या विभागाच्या वतीने आदिवासी विभागाच्या वतीने हा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि या संदर्भामध्ये काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल। प्रसंगी आम्ही देखील काशीला जाऊन त्या ठिकाणी आत्मक्लेशाच्या अनुषंगाने आणि या घटनेच्या निषेधाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही आंदोलन देखील पुकारू। गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्रातल्या समाजातल्या काही विशिष्ट घटकांनी पाठिंबा देत सभा घेतलेल्या होत्या। त्यापैकी एका व्यक्तीनं एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे की काँग्रेसमुळे ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये 30 पेक्षा जास्त जागा ह्या गमावल्या, चौथा सुभा मांडला काँग्रेसनं मुंबईत, त्यामुळे महाविकास आघाडीचं नुकसान झालं, पिछाडी झाली आणि याचा थेट भाजपला फायदा झाला। निवडणुकीच्या निकालामध्ये जे अपेक्षित यश आहे ते काँग्रेस पक्षाला मिळू शकलं नाही संख्यात्मक बाबीत, आणि ते न मिळण्याच्या मागची जी कारणं आहे त्याचा प्रसंगी आम्ही उहापोह केलेला आहे। मी या मुंबईच्या निकालाच्या अनुषंगाने सर्वात आधी मी राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं जाऊन स्वतःच्या बहिणीला, भाऊजाईला आणि भावाला निवडून आणण्याकरता केलेला जो खटाटोप होता तो त्यांचा यशस्वी झाला। त्याकरता त्यांना आचारसंहितेचं उल्लंघन करावं लागलं, त्यांना आदर्श आचारसंहिता मोडावं लागली किंवा स्वतःच्या पदाची गरीब। दरम्यान झेडपी निवडणुकांसाठी काँग्रेसकडून आता तयारी केली जात असल्याचं दिसतंय। पुढील देखील काही घडामोडी आपल्याला सविस्तररित्या पाहायच्यात, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेच परत येतोय, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।